सगळ्यांना विनंती करायची, माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, कालच आम्ही आता पहिला ह्या महायुतीचं सरकार आल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम, नंतर 150 दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक जण भेटत असतात. काल पण एक जण म्हणाला की अजित पवार आम्हाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला पाहिजे. मी कलेक्टरला सकाळी बोलवलं, त्यांना सांगितलं अनुकंपा तत्वावरचा मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय. सगळ्या मंत्री महोदयांना माहिती आहे, कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतलेला आहे. नोकरीवर ती व्यक्ती असताना दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी द्यायची, मुलगा असो मुलगी असो पत्नी असो कोणी, त्याला नोकरी द्यायची असा प्रकारचा निर्णय झाला. काल मला त्यांनी सांगितल्यानंतर मलाही कळेना की का ह्याला नोकरी मिळत नाही. नंतर आज सकाळी माहिती घेतली, तो म्हणतोय जो मृत्युमुखी पडलाय, जो निघून गेलाय, त्याला मी दत्तकाचं पत्र घेऊन येतो. आता तो गेलाय वर आणि तो अडॉप्ट व्हायला करणार. आणि म्हणलं अरे पत्र नाही, काही नाही. नाही म्हणले दादा ते मला पत्र दिलेलं मी आता शोधून काढतो ना आणतो. असं नाही चालत. उगीच काहीतरी कुठली तरी चुकीची कामं. आणि त्यांनी सांगताना मी ते समजून घेतलं, कलेक्टरनी समजून घेतलं आणि नंतर जाता जाता त्या कलेक्टरला म्हणला माझं काम नाही झालं तर मी आत्महत्याच करेन. म्हणजे वरदम त्याचा हा, तो अनुकंपा तत्वावर बसत नाही, डायरेक्ट ब्लड रिलेशन नाही. अशा काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्यालाही मार्ग काढावा लागतो. महायुती सोबतचा